नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऑनलाईन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रहो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होमगार्ड भरती 2024 या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीबद्दल बोलणार आहोत. महाराष्ट्र होमगार्ड भरती ही संपूर्ण महाराष्ट्रभरात जिल्हा स्तरावरती जवळजवळ 9,200 जागांकरता जाहीर झाली. तर या भरतीसाठी पात्रतेचे निकष कोणते आहेत, परीक्षा पद्धती कशी आहे, फॉर्म कसा भरायचा व कोणत्या जिल्ह्यात करायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. होमगार्ड पात्रतेचे निकष. शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी पास. म्हणजे जर तुम्ही कमीत कमी 10वी पास असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. तसेच शारीरिक पात्रता, वय वर्ष 20 वर्ष ते 50 वर्ष. म्हणजेच कमीत कमी 20 वर्ष वय, 20 वर्ष पूर्ण पाहिजे, 20 वर्ष व जास्तीत जास्त 50 वर्ष या वयोगटातील कोणताही व्यक्ती, पुरुष किंवा स्त्री, जो 10वी पास आहे असा व्यक्ती या होमगार्ड भरतीसाठी अर्ज करू शकतो. तसेच उंचीचा निकषही आहे. पुरुषांकरता 162 सेंटीमीटर, महिलांकरता 150 सेंटीमीटर. छाती फक्त पुरुषांकरता न फुगविता 76 सेंटीमीटर व कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगवणे आवश्यक. असे वय, उंची, शारीरिक पात्रता व शैक्षणिक पात्रतेचे निकष या भरतीसाठी असणार आहेत. तसेच मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना म्हणजे उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील. म्हणजेच जर तुम्ही तुमचा रहिवासी पत्ता ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आहे त्या जिल्ह्यात तुम्ही अर्ज करू शकता. तुम्ही जर इतर जिल्ह्यात अर्ज केला तर तो इतर जिल्ह्यातील अर्ज तुमचा बाद ठरेल. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही सांगली जिल्ह्याचे रहिवासी आहात तर तुम्ही सांगली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात, तुमचा तालुका कोणता व तुमचे गाव कोणते, तुमच्या गाव ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतं त्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गतच तुम्ही हा अर्ज करू शकता. जर तुमचा जिल्हा सांगली जिल्हा आहे आणि तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याकरता जर अर्ज करत असाल तर तुमचा कोल्हापूर जिल्ह्याकरता केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. आवश्यक कागदपत्रे. होमगार्ड पदासाठी अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागणार आहेत तर रहिवासी पुरावा म्हणून तुम्हाला आधार कार्ड लागेल. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे 10वी पास असलेले SSC बोर्डाचे प्रमाणपत्र लागेल व जन्मदिनांक पुराव्याकरता SSC बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही ITI केला असेल किंवा NCCचे प्रमाणपत्र तुमच्याजवळ असेल तर ते तुम्ही या भरतीमध्ये सादर करू शकता. तसेच जर तुम्ही खाजगी नोकरी करत आहात तर असा व्यक्तीही, तुम्ही जर खाजगी नोकरी करत आहात तर तुम्ही या भरतीसाठी फॉर्म करू शकता. परंतु तुम्हाला तुमच्या कंपनीचे किंवा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र येथे सादर करावे लागेल. असे काही महत्त्वाची प्रमाणपत्र लागणार आहेत. ओके. त्यानंतर होमगार्ड संघटना याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. होमगार्ड संघटना, या संघटनेचा उद्देश असा आहे की देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदतकार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे. होमगार्ड सदस्यत्व. महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पूर्णतः मानसेवी तत्वावर आधारित आहे. म्हणजेच होमगार्ड ही पूर्णपणे गव्हर्नमेंट कडून किंवा शासनाकडून चालवली जाणारी, संचलित केली जाणारी ही एक संघटना आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही. हे सदस्यत्व 3 वर्षाकरता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे 3 वर्षांच्या टप्प्याने वयाच्या 58व्या वर्षापर्यंत पुनर्नोंदणीकृत करता येते. म्हणजे तुम्ही जर एकदा होमगार्ड पदासाठी सिलेक्ट झालात तर ती तुमची निवड 3 वर्षासाठी असेल. 3 वर्षानंतर तुमच्या सेवेच्या गुणवत्तेवर, म्हणजे तुम्ही ज्या प्रकारची किती चांगल्या प्रकारे सेवा दिलीत त्याच्यावरती तुम्हाला 3 वर्षाच्या टप्प्याने 58व्या वर्षापर्यंत तुम्हाला होमगार्ड या पदावरती काम करता येईल. त्यानंतर होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य. होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. म्हणजे होमगार्ड म्हणून तुम्हाला दररोज काम करावे लागेल असं काही नाही. पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी
पोलीस दलांसोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूरविमोचन तसेच रोगराई महामारी काळात, संप काळात प्रशासनास मदत कार्य अशी कर्तव्ये दिली जातात. म्हणजे तुम्हाला फुल टाईम होमगार्ड म्हणून काम मिळणार नाही. तुम्हाला पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे जसे पोलीस दलाची मागणी असेल तसे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी किंवा पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्यासाठी तुम्हाला कर्तव्य असेल. त्यानंतर होमगार्डना मिळणारा पगार किती असेल? होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 570 कर्तव्य भत्ता व 100 उपहार भत्ता म्हणजेच 570 अधिक 100 म्हणजे 670 रुपये दिले जातील. तसेच प्रशिक्षण काळात 35 रुपये किस्सा भत्ता, 100 रुपये भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 90 कवायत भत्ता दिला जातो. होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे. जर तुम्ही होमगार्ड झालात तर तुम्हाला कोणते कोणते फायदे मिळणार आहेत? सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण. म्हणजे जर तुम्ही होमगार्ड झालात तर तुम्हाला खाकी वर्दी परिधान करण्याचा मान मिळेल. तसेच सैनिकी प्रशिक्षण म्हणजे पोलीस प्रशिक्षण ही तुम्हाला विनाशुल्क, कोणतेही शुल्क न देता तुम्हाला शासनाकडून देण्यात येणार आहे. तसेच संघटनेमध्ये दुसरा फायदा, संघटनेमध्ये जर तुम्ही सलग 3 वर्षे सेवा दिली, म्हणजे जर तुम्ही सलग 3 वर्षे होमगार्ड म्हणून काम केलेत, तसेच तुमची उपस्थिती 60% आहे. जर तुम्ही सलग 3 वर्षे काम केलेत, त्या 3 वर्षामध्ये तुम्ही 60% उपस्थित आहात, अशा होमगार्डना राज्य पोलीस दल, वन विभाग, अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण आहे. खूप महत्त्वाचा फायदा आहे. म्हणजे जर तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करता आहात, वनरक्षक पदाचा अभ्यास करता आहात किंवा अग्निशमन दलामध्ये तुम्ही च्या परीक्षांचा अभ्यास करता आहात, तर होमगार्ड या पदाचा खूप फायदा आहे. जर तुम्ही 3 वर्ष पूर्ण केलीत व तुमची त्या 3 वर्षामध्ये 60% पेक्षा जास्त उपस्थिती असेल तर पोलीस दलामध्ये तुम्हाला 5% आरक्षण मिळणार आहे. तसेच तुम्हाला तिसरा फायदा म्हणजे प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण तुम्हाला विनाशुल्क देण्यात येईल. तसेच जर तुम्ही एखादी गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार, पदके तुम्हाला मिळू शकतात. तसेच होमगार्ड सदस्यत्व होण्यासाठी तुम्ही शेती, स्वतःचा व्यवसाय, नोकरी इत्यादी सांभाळून तुम्ही होमगार्ड म्हणून काम करू शकता. असे काही महत्त्वाचे फायदे होमगार्ड या पदाचे आहेत. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी असेल. मित्रो, एक गोष्ट म्हणजे या भरतीमध्ये तुम्हाला फक्त शारीरिक चाचणी असेल, म्हणजे फक्त ग्राउंड असेल, फिजिकल असेल. तुम्हाला कोणतीही रिटन एक्झाम म्हणजे कोणताही लेखी परीक्षा असणार नाही. तुम्हाला या भरतीसाठी फक्त शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल ग्राउंड चाचणी फक्त तुम्हाला घेण्यात येईल. तर त्यासाठी तुम्हाला पुरुषांसाठी 1600 मीटर धावणे व महिलांसाठी 800 मीटर धावण्याची चाचणी असेल. तर त्यामध्ये वेगवेगळे गुण आहेत. एकूण 1600 मीटर धावणेला 20 गुण आहेत. महिलांना 800 मीटर धावणे 25 गुण असतील. ओके. त्यामध्ये 5 मिनिट 10 सेकंदामध्ये तुम्हाला पुरुष उमेदवाराकरता 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 5 मिनिट 10 सेकंदाकरता तुम्हाला 20 गुण मिळतील व 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी असेल तर 18 गुण. असे पुरुषांच्या धावण्याचा गुणतक्ता आहे. तसेच महिलांसाठी 800 गुण मिळवण्यासाठी तुम्हाला 2 मिनिट 50 सेकंदामध्ये तुम्हाला 800 मीटर अंतर कापावे लागेल. यामध्ये सूचना एक असे आहे की धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरता कमीत कमी 10 गुण मिळवणे आवश्यक राहील. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 10 गुण मिळाले पाहिजेत. 20 पैकी पुरुषांना 1600 मीटर धावायचं आहे 5 मिनिटं 10 सेकंदामध्ये, तर तुम्हाला 1600 मीटर धावण्याला किती मार्क्स आहेत? 20 मार्क. महिलांना 800 मीटर धावायचं आहे 2 मिनिटं 50 सेकंदामध्ये, तर महिलांना 800 मीटर धावण्यासाठी 25 गुण आहेत. परंतु या चाचणीमध्ये रनिंगमध्ये तुम्हाला कमीत कमी 10 गुण मिळवले पाहिजेत. जर तुम्ही रनिंग क्वालिफाय केलं तर दुसरा राऊंड असेल गोळाफेक. पुरुषांकरता 260 किलोग्रॅम वजनाचा गोळा फेकावा लागेल. पुरुषांसाठी आहे 7.260 किलोग्रॅम वजनाचा गोळा असेल. त्यामध्ये तुम्हाला 10 गुण असतील एकूण गोळाफेकीचे अंतर. ओके. त्यानंतर महिला उमेदवारांकरता 4 किलोचा गोळा असेल.
तर त्यामध्ये 6 मीटर अंतर जर गोळा गेला तर तुम्हाला 10 गुण मिळतील. या गोळाफेकमध्ये पात्र होण्याकरता उमेदवारांना 4 गुण मिळवणे आवश्यक राहतील. म्हणजे रनिंगमध्ये तुम्हाला कमीत कमी 10 गुण मिळवायचे आहेत 20 पैकी पुरुषांना, व पुरुषांना गोळाफेकमध्ये कमीत कमी 4 गुण मिळवायचे आहेत व स्त्रियांनाही कमीत कमी गोळाफेकमध्ये 4 गुण मिळवायचे आहेत. उमेदवाराला जास्तीत जास्त 3 संधी, सूचना काय आहे बघा, उमेदवाराला जास्तीत जास्त 3 संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतर्ग्राह्य धरले जाईल. म्हणजे तुम्हाला 3 चान्स दिले जातील जास्तीत जास्त, व त्या 3मध्ये जास्तीत जास्त गोळा किती लांब गेला हे अंतर तुम्हाला त्यामध्ये ग्राह्य धरलं जाईल. गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. ओके, म्हणजे तुम्हाला गोळाफेकीसाठी 3 चान्स मिळतील, कमीत कमी तुम्हाला 4 गुण मिळवायचे आहेत. ओके, त्यानंतर तांत्रिक अर्हता. जर तुम्ही ITI प्रमाणपत्र धारक केले आहेत तर तुम्हाला 2 गुण मिळतील. खेळामध्ये कोणत्याही प्रावीण्य मिळवलेले आहेत किंवा तुम्हाला जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये तुम्हाला सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक मिळालेले आहे असे प्रमाणपत्र असेल, किंवा तुम्ही माजी सैनिक असाल, किंवा NCCचे Bचे प्रमाणपत्र, NCCचे Cचे प्रमाणपत्र व असे असेल, किंवा जड वाहतूक परवाना धारक आहात म्हणजे जड वाहन चालक परवाना तुम्हाला लायसन्स असेल, हेवीचे लायसन्स असेल तर तुम्हाला हे 10 गुण मिळू शकतात. शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरल्यानंतरच तांत्रिक अर्हतांचे गुण विचारात घेतले जातील. जर तुमचे शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकलमध्ये तुमचं रनिंग क्वालिफाय झालात, गोळा क्वालिफाय झाला तरच तुमचे हे प्रमाणपत्र बघितले जातील व एक्स्ट्राचे 10 मार्क्स तुम्हाला देण्यात येतील. तसेच होमगार्ड नोंदणी 2024 जाहिरातीमध्ये आता बघूया आपण की जवळजवळ 15 जुलैला फॉर्म भरण्याची सुरुवात झाली. तर वेगवेगळ्या जिल्ह्यांचे अंतिम मुदत, फॉर्म करण्याची अंतिम मुदत वेगवेगळी आहे. त्यामध्ये सातारा जिल्हा 31 जुलैपर्यंत लास्टची मुदत आहे. नांदेड जिल्ह्यासाठी 14/8 म्हणजे 14 ऑगस्टपर्यंत तुम्ही करू शकता. रत्नागिरीसाठी 14 ऑगस्ट, जळगाव 14 ऑगस्ट, चंद्रपूर 10 ऑगस्ट, यवतमाळ 17 ऑगस्टपर्यंत करू शकता. सिंधुदुर्ग 14 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. धुळे 14 ऑगस्टपर्यंत करू शकता. पुणे जिल्ह्याकरता फॉर्म करायचा असेल तर 11 ऑगस्टपर्यंत करू शकता. सांगली जिल्ह्याकरता करायचं असेल तर 14 ऑगस्ट 2024 या अंतिम तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर नाशिक जिल्ह्याकरता तुम्हाला होमगार्ड भरतीसाठी फॉर्म करायचा असेल तर 14 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. कोल्हापूर जिल्ह्याकरता भरत आहात, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटवरती व्हिजिट करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. या अर्जासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही. तर ज्यावेळी तुम्ही त्या लिंकवरती क्लिक कराल त्यावेळी या प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. तर यामध्ये तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. त्यानंतर युनिट किंवा झोन म्हणजे तुमचं तालुका येईल यामध्ये. त्यानंतर पोलीस स्टेशन म्हणजे तुम्ही तुमचा आधार कार्डावरती तुमचा जो रहिवासी पत्ता आहे, तुमचं गाव ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतं तो पोलीस स्टेशन तुम्हाला इथं निवडायचं आहे. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये फुल नेम म्हणजे आडनाव, स्वतःचे नाव, वडिलांचे नाव इंग्रजीमध्ये, हा सर्व फॉर्म तुम्हाला इंग्रजीमध्ये भरायचा आहे. यामध्ये तुम्ही स्वतःचं आडनाव, सरनेम आधी, त्यानंतर तुमचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव, अशा प्रकारे तुम्ही फुल नेम भरून घ्या. त्यानंतर आधार कार्ड नंबर, इथे आधार कार्ड नंबर तुमचा टाईप करावा लागेल. त्यानंतर परमनंट ॲड्रेस म्हणजे तुमचा आधार कार्डवरचा तुम्ही आत्ता ज्या ठिकाणी राहता तुमचा आधार कार्डचा ॲड्रेस जिथं आहे तो ॲड्रेस तुम्ही परमनंट ॲड्रेसमध्ये इथं द्यावा लागेल. त्यानंतर ईमेल ID, त्यानंतरचा ब्लॉक आहे तो ईमेल ID, त्यानंतर बर्थ डेट टाकावी लागेल. त्यानंतर तुमची हाईट इथं मेन्शन करा. त्यानंतर जेंडर, तुम्ही एज्युकेशन 10th पास, प्रोफेशन म्हणजे तुम्ही कोणता व्यवसाय करता, शेती करता किंवा प्रायव्हेट जॉबमध्ये आहात किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहात तर ते तुम्ही इथं प्रोफेशन म्हणून इथं या टॅबमध्ये निवडू शकता. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर लिहावा लागेल. त्यानंतर तुम्ही जर टेक्निकल एखादं सर्टिफिकेट असेल म्हणजे पूर्वी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ITI केला आहे किंवा तुमच्याजवळ NCCचे सर्टिफिकेट आहे
किंवा तुम्ही जिल्हा स्तरावरती कोणत्याही स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, रौप्य पदक, कांस्य पदक मिळवलेले आहेत, तर अशा प्रकारचे कोणतेही तुमचे टेक्निकलचे सर्टिफिकेट्स असतील तर तुम्ही इथे फिल करू शकता. त्यानंतर तुम्ही होमगार्ड याच्या आधी आहात का नाहीत तर हेही मेन्शन करा. त्यानंतर सेव्ह या बटनवरती प्रेस करून तुम्ही सेव्ह करा. त्यानंतर हा दुसरा इंटरफेस येईल, प्रिंट एनरोलमेंट फॉर्म. यामध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल आणि तुमची बर्थ डेट टाकावी लागेल. सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म भरला जाईल. ओके, त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा फी द्यावी लागणार नाही. तर ओके मित्रांनो, MPSC ऑनलाईन हे आपले यूट्यूब चॅनल आहे. तर त्या वेगवेगळ्या माहितींसाठी, वेगवेगळ्या अपडेटसाठी, महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना यासाठी तुम्ही अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी, वेगवेगळ्या माहितीसाठी तुम्ही आपले MPSC ऑनलाईन हे यूट्यूब चॅनल लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. तसेच MPSC ऑनलाईन अपडेट हा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जॉईन व्हा. तसेच इंस्टाग्रामवरती आम्हाला फॉलो करण्यासाठी राज्यसेवा ऑनलाईन या ID वरती भेट द्यायला विसरू नका. थँक्यू.